सध्या बँकांची परिस्थिती फार बिकट झाली हो. मी तुम्हाला सांगतो ना, सामान्य माणसांनी पैसे कोणत्या बँकेत ठेवायचे सामान्य माणूस ठरवू शकत नाही हो. हे नाक्यावरची MHJ बँक बंद झाली हो. अनेक लोकांनी त्यात पैसे गुंतवले होते. मला ना आधी कल्पना होती ही बँक बंद होणार. मी हुशार आहे, पण मी हुशार आहे. मी माझ्या बँकेतले सगळे पैसे काढले आणि माझ्या बायकोच्या हातात दिले. या क्षणाला सगळ्यात सक्षम आणि सगळ्यात सेफ बँक कोणती? बायकोची बँक. बरोबर की नाही? करेक्ट. येस. स्क्रिप्टचं इंट्रोडक्शन झालेलं आहे, आता मूळ स्क्रिप्टला आहे. हाच 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 तो आवाज, हाच तो आवाज ज्या आवाजाने मला इतकी वर्ष गुंगून ठेवलं, गुंतवून ठेवलं. हाच. दादा दादा ते आले. चला ये नौटंकी बसली उघड. दरवाजा उघड ना लवकर. या. काय हो, दमलायत तुम्ही? हा हो जरा. या या या. पाणी. माहिती नाही काढायचं. सॉरी सॉरी. अहो तुम्ही जेवून आलात ना? नाही तुम्ही मला फोनवर सांगितलं होतं की जेवून येणार आहे म्हणून. नाही, ऑफिस मध्ये पार्टी होती. तो गौरव मोरे आहे ना, त्याचे 2-3 पंच वाजले आज. अय्या. त्याने पार्टीज दिली सगळ्यांना. बरेच दिवसांनी वाजले ना त्यामुळे. छान. बरं तुम्ही तुमचं आवरा हा आणि झोपा बरं का. मी पण झोपायला जाते. विशू ऐक ना. आता नको तुमचं काही. अरे काय 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 वेळ आहे काय नाही. अगं तसलं काही नाहीये, ऐक ना. अच्छा सॉरी. माझं एक काम होतं, उद्या सकाळी पण घाई होईल, मला पण लवकर जायचंय. आताच काम करून टाके. मला जर एक 5,000 रुपये हवे होते. काय? 5,000 रुपये हवे होते. मी माझे 2 लाख रुपये काढून दिलेत ना तुला, माझ्या बायकोला. त्या बायकोच्या बँक म्हणले 5,000 रुपये हवे होते. ओ सॉरी सॉरी सॉरी. अरे बापरे. अहो सॉरी सॉरी. आज बँक हॉलिडे, आज बँक बंद आहे. दे ना 5,000 दे ना. सांगितलं ना आज बँक हॉलिडे, आज बँक बंद आहे. कसलं बँक हॉलिडे आज? घ्या. मी तुम्हाला कॅलेंडर नाही दिलं का आमच्या बँकेचं? 1 मिनिट थांबा. हा बँकेचं कॅलेंडर? हे घ्या, हे घ्या. बँकेचं कॅलेंडर तू छापलंय? म्हणजे बघा आता मी राहिलेली नाहीये. मी आता बँक झाली, बँक. त्यामुळे सगळा पैशाचा व्यवहार ना अगदी सगळा नियमाप्रमाणे होणार. हा महिना आहे ना? हे महिना आहे. सगळ्या डेट्स लाल लाल आहेत. म्हणजे फक्त 3च दिवस बँक ओपन राहणार आहे. 27 दिवस रेड 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 आहे सगळं. तुम्ही नोटीस नाही वाचली का? नोटीस कुठे आहे? बाथरूमच्या दरवाजावर लावली तरी नोटीस वाचली नाही? बाथरूमच्या दरवाजावर? एक मिनिट नसेलच वाचली. हे घ्या नोटीस वाचून घ्या. बँकेची नोटीस. बँकेची नोटीस? बँकेच्या संचालिका यांच्या मावस बहिणीचे सुलूचे लग्न असल्याने या महिन्यात फक्त 3 दिवस बँक उघडी राहील. नको ना मस्करी करू. दे ना 5,000 रुपये. खरंच पाहिजे. सांगितलं ना तुम्हाला आज बँक हॉलिडे आहे, बँक बंद आहे. आता खूप झालं तुझं, मगापासून बघतोय खूप झालं तुझं. मगापासून सांगते मी तुम्हाला बँक हॉलिडे. कृपया आमची आज बँक बंद आहे. खातेदारांनी सहकार्य करावे. धन्यवाद. पैसे दे. चल पैसे दे माझं. चल 5,000 रुपये. ती 2 लाख रुपये ठेवायला दिले. हो एवढं कशाला चिडताय? हो देते देते. मगाचपासून असं आहे. हे बघा एकतर आम्ही सुट्टीच्या दिवशी ना बँक ओपन करत नाही. केवळ तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात ना म्हणून बँक ओपन करते. जुने कस्टमर तर जुने कस्टमर. हे घ्या. हे काय सुभेदार विकास कोऑपरेटिव्ह फॅमिली बँक. सुभेदार पैसे माझेत. तुझं आडनाव कशाला पाहिजे इकडे सुभेदार? हा चौगुले विकास का नाही इकडे? चौगुले विकास नाव बदल. तुम्हाला कॅश हवी आहे ना? मला नाही तुम्ही बँक बंद. नाही हवी आहे. कॅश हवी. कॅश हवी. कॅश हवी आहे. चला रांगेत या. रांगेत या. अगं मी एकटाच आहे ना ग. रांगेत या ना. चला अगं मी एकटाच आहे ना. काउंटर जवळ 3-4 जवळ असल्याशिवाय ना मला कामाला सुरुवात करता येत नाही. फील यायला पाहिजे ना बँकेचा. चला रांगेत या. रांगेत या. असं कुठून आणू? 3-4 जण कुठे पण मी एकटाच नाही. काय करताय तुम्हीच? 3-4 जणांची ऍक्टिंग करा ना आणि या. अरे कशाला हे खेळ करते? पण आपण डायरेक्ट पैसे दे ना. बरं ठीक आहे 3-4 जण. हे कसलं बालिश पण आहे. चला या नेक्स्ट. कारण नसताना रात्री 10 वाजता हे सगळं करतोय मी इकडे. चला नेक्स्ट. नमस्कार. कसे आहोत? काय जळलं बेरिंग? मला हेच येतं बेरिंग. मला हेच येतं.
शी. मला हेच येतं प्रॉब्लेम. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. चला हा. नाव बोला. नमस्कार, समीरेंद्र बाहुबली. हे खूप बालिश होते. तू जे हे करतेस ते काय नॅशनल लेवलच्या दर्जाचं आहे? चला चला काम बोला. तुम्हाला पासबुक भरायचंय ना, चला पासबुक द्या. पुढे पासबुक नाही. अरे काय हातात आहे नाही, देता येत नाही का? जरा खेळ रंगवता येत नाही या माणसाला. खेळ कुठला? तर काय झिंग चिक 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 झिंग चिक 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 हे कुठलं प्रिंटर आहे? झिंग चर 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 कुठलं प्रिंटर आहे? हे काय बालिशपणा बालवाडी आयटम कोणाला दाखवतेस? अच्छा, आम्ही करतो तो हा बालवाडी आयटम. नुसतं बालवाडी म्हटलं तरी टाळ्या वाजल्या रे. आम्ही करतो तो बालवाडी आयटम. आणि तू दरवाजाचं दार उघडताना असा आवाज करतात असे कबुतरासारखे आवाज. कबूतर नाही, ते मोबाईलचा आवाज येतो. ते बघा ते बालिश होते हे सगळं. हे तुम्हाला चालतं आणि आमचं केलेलं चालत नाही का? ठीक आहे, करते काय ती? करते काय ती? शांतता राखा. बँक ही अकाउंट नंबर ब्रांच विरर काय वर्किंग आहे बघायचं. हे घ्या तुमचं पासबुक. चला नेक्स्ट. हे ना तू आयुष्य. नेक्स्ट. हा आता मला द्या 5,000 तुम्ही रुपये. परत आला. तुम्हाला सांगितलं ना तुमचा नंबर 4था आहे. दुसऱ्या नंबरवर कसं येतं तुम्ही? चला मागे वा, मागे वा. चला आजोबा या. आजोबा पण तूच ठरवलं, हे कॅरेक्टर पण तूच ठरवलं. आजोबा या. नमस्कार. काय जळलं बेरिंग आहे. माझा हाच आजोबा. हाच आजोबा येतो मला. काय जळली खुरटी मिशी वाढले. आता पदरी आले आणि पवित्र पडलं. काय या 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 आजोबा. ओ रागव नका आजोबा. या आजोबा. काय जळलं बेरिंग. आजोबा बरे आहात का? बरं आहे. आजी बरे आहेत का? आजी बरी आहे. गावी गेला होतात का कोकणात? आंबे खाल्ले का चोखून चोखून? मुद्द्याचं बोल ना. काय झालं तुमचं? चला नेक्स्ट. चल आता दे, आता दे. बरं झालं तुम्ही. काय करू तू बाबा? कठीण आहात तुम्ही बाबा माणसं. 4था नंबर आहे तुमचा. जमा घेवा. माझ्या हातीचा तुझा फालतूपणा बघून गेला आता. जस गेला. नको बा नको बा, असा गेला तो. माझी नजर चुकून गेलाच का? गेला आता मी आहे. चल 5,000 रुपये दे मला. 5,000 रुपये दे. अरे बापरे, लंच टाइम झाला. एक मिनिट. लंच टाइम कसा होतो? लंच टाइम कसा होतो? माझी वेळ लागला की लंच टाइम कसा होतो? मला पैसे पाहिजे. हे बघा त्या विशाखा मॅडम आहेत ना, विशाखा मॅडम त्या आता जागेवर नाही. त्यांच्याकडे तुमचे. अरे असं काय बोलते? सरळ नीट बोल ना. हे बघा खुर्ची रिकामी आहे. तुम्ही इकडे बघा ना, मी इकडे बोलते. हे बघा हे बोलते. नमस्कार, मी प्रमिला सरपंच. ही प्रमिला सरपंच? अशी प्रमिला सरपंच? तुमचं अकाउंट आहे ना, त्या विशाखा मॅडम सांभाळतात. मग त्या आल्या ना की त्यांच्याकडनं एकदा चौकशी करावी. येऊच दे एकदा. अशी तिला वाट तू नाही. बोलवा ना त्यांना, फोन करा. 1 मिनिट थांबा. चला मला 5,000 रुपये द्या. हा 1 मिनिट थांबा जरा. 1 मिनिट. काही आहे की नाही प्रोसिजर वगैरे? हा चला नाव बोला. समीर चौगुले. काय? समीर चौगुले. समीर चौगुले. अरे बापरे. काय नाहीये आहेत पैसे आहेत. फक्त काय झाले माहितीये का, म्हणजे काही ना कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्रीसाठी आम्ही पैसे गुंतवणूक केली आहे. कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्री. हा 1 मिनिट. हे बघा हे त्याच्या रिसिट्स आहेत. तुम्हाला देते मी. 1च मिनिट. हा या त्याच्या रिसिट. अरे हे बिल आहे. हे साड्यांचं बिल आहे आणि ज्वेलरचं बिल आहे. हा मी म्हटलं ना गुंतवणूक केली. आणि सगळी गुंतवणूक तुम्हाला सुलूच्या लग्नात माझ्या अंगावर दिसेल. आता येड लागलंय का तुला? सुलूच्या लग्नासाठी तू साड्या आणि ज्वेलरी मध्ये माझे 2 लाख रुपये खर्च केलेस. मी सगळे नाही केले. मग? खरंच आता मी तरी काय करणार ना. नाही मला आत्ताच्या आत्ता मला 2 लाख रुपये पाहिजे. नाही कसं आहे, वरतून ऑर्डर केली ना, आम्हाला तसं वागावं लागतो. वरतून ऑर्डर कुठून आली तुझी? अंबरनाथला आमची मेन ब्रँच आहे ना. मेन ब्रँच? आमच्या सुहासिनी सुभेदार मॅडम आहेत ना. GRO त्यांनी काढला. काय करता? अगं म्हणजे तुझी आई माझी सासू ती ढालगज बाई ती सांगणार आणि तू ऐकणार. मला आत्ताच्या आत्ता माझे 2 लाख रुपये पाहिजे. अहो थांबा. नाही मला पाहिजे 2 लाख रुपये. काउंटर मध्ये एंट्री केली. आउट. सिक्युरिटी बाहेर या. अबे तेरी तो. अबे तू सिक्युरिटी. अबे तेरे को बोला ना बाहर. काय को अंदर घुसता है? कौन है रे? काय को अंदर घुसता है?
ए बस झालं तुझं, बस झाली नाटकं, बस झाली. नाही बोलायचं माझ्याशी, नाही बोलायचं सांगितलं ना तुला. अहो मस्करी केली. मस्करी नाही करायची. कष्टाचे पैसे आहेत माझे, नाही करायची मस्करी कष्टाच्या पैशांची. अहो तुम्ही इतकं काय टेन्शन घेताय? मी टेन्शन येतं मला. मस्करी पर्यंत ठीक आहे, मला टेन्शन आलंय त्या 2 लाख रुपयाचं. कुठे ठेवू बाहेर जाऊन बँकेत सांग बघू. सध्या ते चाललंय बाहेर, ते माझ्या डोळ्यासमोर आहे ग. सगळी लोक बिचारी हवालदिल झाली, लोक बँकेच्या बाहेर अशा फेऱ्या मारतात, कोणी त्यांचं ऐकून घेत नाही. म्हातारी कोतारी लोक, त्यांची मुलं असतात बाहेर गावी कुठेतरी शिकायला, आयुष्यभराची पुंजी ते त्यांच्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये ठेवतात. आणि एका दिवशी बँक त्यांना सांगते की नाही, आता उद्यापासून तुमचे पैसे मिळणार नाहीत, पुढे 6 महिन्यात तुम्ही फक्त 1,000 रुपये काढा. कसं जगायचं त्यांनी? औषध पाण्यासाठी कुणाकडे जायचं सांग ना. आबाड कष्ट करणारे बायका असतात ग, महिन्याला 100 रुपये त्या सेव्ह करतात. त्यांच्या डोळ्यातनं स्वतःच्या मुलीच्या लग्नाची स्वप्न असतात ग. कुणासमोर हात पसरायचा त्यांनी? मला टेन्शन येणार नाही का ग? नका ना काळजी करू तुम्ही, अजिबात काळजी करू नका. अहो तुम्ही या बायकोच्या बँकेत पैसे टाकलेत ना, मग ते कधीच गहाळ होणार नाहीत, कळलं का? ही बायकोची बँक सक्षमपणे तुमच्या पाठीशी उभं राहील, काळजी करू नका. आता मागे तुम्ही ऑफिससाठी गेला होतात की नाही दौऱ्यावर, तेव्हा बाबांची एन्जिओग्राफी करावी लागली. कोणी दिले पैसे? या बायकोच्या बँकेनेच दिले ना पैसे. मग आता नोटबंदीच्या काळात भाजी घ्यायला पैसे नव्हते आपल्याकडे, तेव्हा पई करून तांदळाच्या डब्यात ठेवले होते 20,000, त्यावर काढला अख्खा महिना, काढला की नाही? मग आणि हे जे तुम्हाला पैसे खर्च झालेले दिसत आहेत ना, ते मी माझ्यासाठी नाही केले, आई बाबांचा मेडिक्लेम केला, गरज होती ती, कळलं का? आणि साड्यांची बिलं वगैरे दाखवली, ते सगळे मी काटकसर करून केलेले पैसे वापरलेत तिकडे, काळजी करू नका. या बायकोची बँक किती सक्षमपणे तडजोड करते, काय व्यवहार करते, हे जगात कुणालाही कळणार नाही आणि तुम्ही समजून पण घेऊ नका. पण एक नक्की, कुठल्याही संकटाच्या काळात ही बायकोची बँक तुमच्या कायम पाठीशी राहील याची खात्री बाळगा. पैसे हवेत ना? पार्टीला जायचं ना मित्राकडे? हो. 2,000 रुपये मिळतील. नाही 5,000 रुपये. 2,000 रुपये नाही, चाकणा वगैरे ना. यावेळेस काय करा तुम्ही, शेंगदाणे चिप्सवर भागवा. ते चिकन चिली, चिकन पहाडी वगैरे नाही मिळणार अजिबातच. हा. आणि बघा 3 पेक पिल्यानंतर बिल मैं दूंगा वगैरे थाटात सांगू नका, कळलं ना? आपण चौगुले आहात, सुभेदार व्हायचा प्रयत्न करू नका, आपल्या ह्याच्यात राहा. थँक यू व्हेरी मच. सिक्युरिटी, ये मानव अंगचटी को आ रहा है, इधर आओ.